नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. उद्या बकासूर पळतोय, महाराष्ट्राचा लाडका नंदी, ज्या बैलाने 12 वेळा हिंद केसरीचा किताब जो आहे तो पटकवलेला आहे. आणि असा हा महाराष्ट्राचा लाडका नंदी बकासूर उद्या नाशिक मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे आणि एक टॉपच्याच नियोजनामध्ये पाळणार आहे. आपला सगळ्या महाराष्ट्राचा लाडका बकासूर कोणासोबत असू शकतो? बकासूर काय वाटते याची थोडीशी चर्चा करूया. पैरा शेवटच्या क्षणापर्यंत बकासूरचा समजत नाही आणि समजायला खूप खूप त्याला म्हणजे काय खोलवर जायला लागतं आणि खोलवर जरी गेलं तरी काय समजत नाही. परंतु एक उद्याच्या मैदानातला अंदाज पकडूया बकासूरचा. फिक्स माहीत नाही, आता मोठं मैदान आहे, फिक्स माहीत नाही. ज्यावेळेस फिक्स असेल त्यावेळेस मी तुम्हाला सांगतोच. परंतु उद्या आपल्याला बकासूर जो आहे तो सांगितलं जाते. आता मी तुम्हाला म्हटलं लखनसोबत नाव जोडलं जातं आहे. लखनचा पैरा वेगळाच आहे मित्रांनो, तो गुपित ठेवला आहे. बघूया काय होतं आहे. उद्याच्या मैदानामध्ये बकासूरचा आणि सर्जा दादा यांचा पैरा असण्याची दाट शक्यता आहे. नाव जे आहे ते समोर येतं आहे. या दोन्ही जोडीचं जिकडे तिकडे चर्चा चालू आहे की बकासूर आणि सर्जा दादा ही जोडी आपल्याला पळताना दिसेल. बघूया, जर जोडी जर पळाली तर 100% गाडीला स्पीड चांगलं लागेल. कारण की तुम्हाला माहितीच आहे की ही जोडी कशी पळते. या जोडीचं रेकॉर्ड माहिती आहे. जेव्हा जेव्हा पळली तेव्हा तेव्हा या जोडीनं गुलाल मिळवलेला आहे. आणि बघूया, आता उद्याचं मोठं मैदान होतं आहे म्हटल्यानंतर उद्याच्या मैदानामध्ये बकासूर एक टॉपच्याच नियोजनामध्ये सगळ्यांनाच बघायचे. कारण की तुम्हाला हलक्या नियोजनामध्ये आला तर एवढ्या मोठ्या लांब येऊन काय उपयोग होणार नाही. गटाला सुद्धा कधी कधी पराभव होतो बकासूरचा. कारण का तर रथीव महारथी असतात त्या ठिकाणी. मग लोकांची मने जी आहेत ते नाराज होतात, लोक भावनिक होतात. त्याच्यामुळे उद्या एक नाव जोडलं जाते सर्जा दादा या नंदीसोबत बकासूरचं. आणि जर गाडी पाळली तर प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकर असतील या गाडीवरती. मित्रांनो, काय जबरदस्त यांचं ड्रायव्हिंग आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. या जोडी 2 वेळा पाळली तेव्हा ही जोडी गुलालामध्येच ठेवली या प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकरांनी. मग आता उद्याच्या मैदानामध्ये बघूया ही जोडी पळते का काय. अंदाज आहे मित्रांनो, चर्चा सगळीकडे चालू आहे सर्जा दादाचं. मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं सर्जा दादा आणि लक्कन आहे, परंतु नाही, लक्कनचा पैरा वेगळाच आहे. देवाभाई सुद्धा सोबत नाही आहे, वेगळाच आहे, कोण काय माहीत नाही. बघूया, अजून एक नाव जे आहे ते बकासूरचं समोर येतं आहे. दुर्गासोबत. दुर्गा त्या ठिकाणी गेलेला आहे अगोदरच आणि जास्त करून आता घरचा साजच पळतोय, काय कळना झाले. परंतु घरचा साज चांगला पळतोय, चांगली फाईट देतोय हा दुर्गासुद्धा. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, गाडी पब्लिकनं त्याने खेचलेली होती बकासूरसोबत पळून. आणि दुर्गाचं नावसुद्धा येते समोर म्हटल्यानंतर दुर्गासुद्धा एक चांगला नामांकित नंदी आहे घाणंदकरांचा. तो सुद्धा चांगला पळतोय. आणि बघूया उद्याच्या मैदानामध्ये ही सुद्धा एक नामांकित जोडी आहे. बघूया उद्याच्या मैदानामध्ये ही जोडी जी आहे ती कशा पद्धतीनं कामगिरी करेल याच्याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष जे आहे ते लागलेलं आहे. खूप साऱ्या शुभेच्छा यासुद्धा जोडीला एक देतोय. अजून एक कोण वाटते की बकासूरसोबत पळताना दिसू शकेल किंवा नाव बकासूरसोबत जोडलं जातं आहे मित्रांनो. शनी शिंगणापूरकरांच्या चित्र्याचं नावसुद्धा बकासूरसोबत आता जोडलं जातं आहे. बघूया हा पैरा होईल किंवा नाही. अंदाजित पैरा आहे मित्रांनो. एक अजून एक पैरा घेतो आहे मी. 3 ते 4 नंदीपैकी असण्याची दाट शक्यता आहे. बघूया, चित्र्यासुद्धा एक चांगला नामांकित नंदी आहे, गुलालाचा बादशाह आहे. जी गाडी कुणाला मरत नाही तो चित्रे आणि घरणीकरांचा राजा मारतो. त्यांचं रेकॉर्ड आहे जुनं आणि खरंच हाय तर हायच म्हणावं लागेल. आणि चित्र्यासुद्धा काळ्या मातीच्या रानाला चांगला पळतो. आणि जर चित्र्या जर पळाला तर मग 100% उद्याच्या मैदानात सुद्धा चांगली गाडी पळेल चित्रे आणि बकासूरची. बघूया, ही सुद्धा एक नामांकित पैरा आहे. बघूया काय होते. अजून एक पैरा जो आहे तो अजूनही जरा समोर येतोय. कारण की बकासूरचं नाव संबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आहे. त्याच्यामुळे बकासूरसोबत एक टॉपचाच नियोजन झालं पाहिजे असं वाटतंय सगळ्या महाराष्ट्राला. मग कोण असं वाटते की बकासूरसोबत पळताना दिसू शकेल. मग अजून एक पैरा आहे मित्रांनो, जो अजूनही हुलकावणी देतोय देतोय आणि देतोय. कोण आहे बकासूरसोबत? काळ्या मातीचा चांगला तिकडचाच नंदी असं असण्याची दाट शक्यता आहे. आता चौथ्याचं नाव मला माहीत नाही, तुम्हीच सांगा कमेंट्समध्ये कोण असू शकतो. तुमच्यावरती डिपेंड ठेवतो आहे आता मी, कोण असायला पाहिजे. 3 सांगितले मी तुम्हाला. सर्जा दादा हा नंदी असण्याची दाट शक्यता आहे. दुर्गा हा नंदी दाट असण्याची शक्यता आहे बकासूरसोबत. किंवा शनी शिंगणापूरकरांचं चित्र, या तिघांचं नाव जे आहे ते समोर येते बकासूरसोबत. आणखीन तुम्हाला काय वाटत असेल तरी तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकताय. कारण की मैदान मोठं आहे, पिंपळगाव या ठिकाणचं मैदान आहे. या मैदानामध्ये महाराष्ट्रातील तमाम जेवढे नंदी आहेत ते उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसतील. खूप साऱ्या शुभेच्छा बकासूरला, मथुरला. बाकीचे सगळे नंदी येणारे टॉपच्याच पैऱ्यामध्ये आहेत.
धन्यवाद.